आत्तापर्यंत आपण अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या प्रकरणामध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय, त्याची काही उदाहरणं आपण बघितली आहेत. त्यासोबत त्याची गरज, त्याची नीड, त्याचे फीचर्स, त्याचे वैशिष्ट्य आणि प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन यांच्यामधील फरक बघितला आहे. आता आपल्याला ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये एक्झाम्पल म्हणून जे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं त्या संदर्भात माहिती घ्यायची आहे. तर आपण बघूयात मीनिंग ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. द डे टू डे ट्रान्झॅक्शन्स ऑफ अ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर रेकॉर्डेड इन अ कॅश बुक अँड देन दे आर पोस्टेड टू लेजर अकाउंट. म्हणजे ह्यात काय बघितलं आपण की सर्वात पहिले जे काही आपल्या रोजच्या व्यवहार किंवा रोजच्या ट्रान्झॅक्शन ज्या होत असतात त्या प्रथम आपण कॅश बुकला रेकॉर्ड करतो आणि त्यानंतर त्या आपण रेकॉर्ड करत असतो लेजर अकाउंटला. ॲट द एंड ऑफ फिनान्शियल पिरियड कॅश बुक अँड लेजर अकाउंट्स आर बॅलन्स्ड अँड फ्रॉम these balances receipts and payment account आर प्रिपेअर्ड. राईट. म्हणजे आपण इथे काय बघितलं की वर्षाच्या शेवटी जेव्हा आपण संपूर्ण आपले अकाउंट्स मेंटेन केले जात आहेत तर त्यावेळेस आपण कॅशबुक आणि लेजर अकाउंट्स जे आहेत हे बॅलन्स करतो आणि त्याच्यापासून आपण तयार करत असतो. म्हणजे त्याचे बॅलन्स केल्यानंतर जे काही अमाऊंट येत असते त्या अमाऊंट्सपासून आपण तयार करत असतो रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. ज्या प्रकारे आपण लेजरवरनं ट्रायल बॅलन्स तयार करतो त्याच प्रकारची प्रक्रिया असणार आहे. द रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड इन रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. राईट. म्हणजे याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त रोखीचेच व्यवहार नोंदवले जातात, उधारीचा कुठलाही व्यवहार याच्यामध्ये नोंदवला जात नाही. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट इज अ समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स for particular period. All receipts are shown to the debit side and all payments to the credit side of receipts and payment account. पण ज्याही काही रिसिप्ट्स आहेत त्या सर्व आपण डेबिटला लिहित असतो आणि ज्याही काही पेमेंट्स आहेत ते सर्व आपण लिहित असतो क्रेडिट बाजूला. These account starts with opening cash and bank balance and closed with cash and bank balance at the end of the year. म्हणजे याच्यामध्ये आपण बघतो की डेबिट साईडला जी प्राप्ती असणार आहे, कुठल्या कुठल्या कारणाने पैसा आलेला आहे तो सर्व पैसा या ठिकाणी दाखवतो आपण आणि काही पेमेंट्स आपण केली असतील सर्व आपण दाखवतो आहोत क्रेडिट बाजूला. फर्स्ट ऑफ ऑल रिसिप्ट साईड. रिसिप्ट ऑल रिसिप्ट्स ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे जे काही आपलं आर्थिक वर्ष आपण गृहीत धरतो आहोत किंवा जे काही आपण वर्ष आपण पकडले असतील त्या वर्षाच्या त्या ठराविक पिरियडमध्ये पिरियड आर डेबिटेड टू रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. त्याच्यामध्ये जे काही प्राप्ती असेल ते आपण डेबिटेड टाकतो. आपण आधी बघितलंच आहे ते. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर फॉर विच दे आर रिसिव्ड. म्हणजे ते कुठल्या वर्षाला मिळाले याचा विचार न करता अँड इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नेचर. म्हणजे त्याचं नेचर हे रेव्हेन्यू आहे. म्हणजे ह्याचं बघितलं आपण इरिस्पेक्टिव्ह देअर नेचर रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. त्यांचं नेचर हे कसं आहे, रेव्हेन्यू आहे की कॅपिटल आहे, म्हणजे महसुली आहे की भांडवली आहे याचा विचार न करता सच रिसिप्ट्स मे बी रिलेटेड टू प्रिव्हियस इयर ऑर करंट इयर ऑर नेक्स्ट इयर. म्हणजे ते ही जी प्राप्त रक्कम आहे ही चालू वर्षाची असेल, मागील वर्षाची असेल किंवा पुढील वर्षाची असेल, ती कुठली का असे ना, ऑल रिसिप्ट्स आर डेबिटेड टू दिस अकाउंट. म्हणजे अशा कुठल्याही प्रकारची रिसिप्ट असेल तरीही ते आपल्याला काय करायची आहे, ह्या अकाउंटला आपल्याला डेबिट करायची आहे. बरोबर. मी पुन्हा सांगतो, ह्यामध्ये रिसिप्टमध्ये बघितलं आपण की प्राप्त रक्कम ती चालू वर्षाची असो, मागील वर्षाची असो किंवा पुढील वर्षाची असो. आता हे कसं असणार आहे, बऱ्याच वेळेला आपल्याला मागील वर्षाची रक्कम मिळाली नसते, ती ह्या वर्षी मिळाली असेल किंवा पुढील वर्षाची रक्कम ॲडव्हान्समध्ये चालू वर्षी करंट इयरला मिळाली असेल
अशा कुठल्याही प्रकारची रक्कम असेल तर कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. ते रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटलाच दिलेली असणार आहे. आणि याच्यामध्ये रेव्हेन्यू म्हणजे महसुली आणि भांडवल असा कुठलाही विचार याच्यामध्ये केला जात नाही. दुसरं आहे सेकंड साइड इज पेमेंट साइड. ऑल पेमेंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड टू रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट irrespective of the period to which is related and irrespective of their nature. सेम इथं पण असणार आहे. समजा त्यांचं नेचर हे रेव्हेन्यू आहे किंवा कॅपिटल आहे तर याचा कुठलाही विचार आपल्याला करायचा नाही. सच पेमेंट्स मे बी रिलेटेड टू प्रिव्हियस इयर, करंट इयर और नेक्स्ट इयर. सिमिलरली सच पेमेंट्स मे बी रेव्हेन्यू और कॅपिटल एक्सपेंडिचर. यातही त्यांनी तसंच सांगितलेलं आहे सेम. ज्यावेळेस पेमेंट बाजूचा विचार करतो आहोत तर ते पेमेंट त्याचं नेचर त्याचं स्वरूप कसं आहे ते रेव्हेन्यू ऑर कॅपिटल म्हणजे महसुली किंवा भांडवली असं कुठलंही असेल ते पेमेंट आपण केलं असेल आणि ते पेमेंट आपण जे करतो आहोत ते मागील वर्षाचं असेल, चालू वर्षाचं असेल किंवा पुढील वर्षाचं असेल, प्रिव्हियस इयर, करंट इयर और नेक्स्ट इयर असं कुठलंही असेल तरीही ते पेमेंट आपल्याला रिसिप्ट्स अँड पेमेंट बाजूच्या क्रेडिट बाजूला म्हणजेच पेमेंट बाजूला दाखवायचं आहे. तर अशा प्रकारे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. यात काही जर समजलं नाही तर कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. देन रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट नीट बघून घ्या. देर इज डेबिट साईड इज रिसिप्ट अँड क्रेडिट साईड इज पेमेंट. राईट. याच्यामध्ये जेवढेही काही आपण आधी बघितलंच आहे टू ऑल रिसिप्ट्स रेव्हेन्यू ऑर कॅपिटल प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर कुठले असतील तर ते आपल्याला दाखवायचे आहेत रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट बाजूला. बरोबर. देन पेमेंट साईड. पेमेंट साईड ही जी पेमेंट बाजू आहे या पेमेंट बाजूला बाय ऑल पेमेंट्स रेव्हेन्यू ऑर कॅपिटल प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर ते कुठल्याही वर्षाचं असेल पण जे पेमेंट आपण केलेलं असेल तर हे सर्व गेलं पाहिजे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट क्रेडिट साईड. राईट. हा फॉर्मॅट नीट एकदा पाहून घ्या. ओके. आपण पुढे जाऊयात. फीचर्स ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट इज ए रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम काय आहे? व्हॉट इज द रूल ऑफ रिअल अकाउंट? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर. सॉरी, त्याचा नियम काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. देन रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट इज अ सिमिलर टू कॅशबुक. म्हणजे हे तुमचा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट काय आहे तर तुमच्या कॅशबुक सारखंच आहे. कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शनची एक समरी म्हणून आपण याच्याकडे बघत असतो. इट इन्क्लूड्स ऑल टाईप ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट. आपण आधी बघितलंच आहे. ते कुठल्याही प्रकारच्या रिसिप्ट्स असतील किंवा पेमेंट असतील मग ते रेव्हेन्यू म्हणजे महसुली किंवा भांडवली कॅपिटल ते दोन्ही प्रकारचे आपण नोंदवत असतो. इट रेकॉर्ड्स ऑल रिसिप्ट्स अँड पेमेंट मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड. आपण सर्व हे आधी बघितलेलंच आहे. इन्कम रिसिवेबल अँड अमाऊंट्स पेएबल आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. म्हणजे इन्कम मिळायचं बाकी आहे आणि पेमेंट द्यायचं बाकी आहे असं काही असेल तर ते आपण ह्या रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत नाही. दिस अकाउंट्स इज ए बेस टू प्रिपेअर फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे तुमचं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं फायनल अकाउंट तयार करण्याकरता तुम्हाला एक बेस जो आहे हा बेस तयार करून द्यायचं काम हे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट करत असतं. दीज अकाउंट्स शोज ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ कॅश अँड बँक. आता इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. यानंतर आपण बघणार आहोत स्पेसिमन ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. जो काय प्रो फार्मा आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा हा आपण नीट समजून घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल डेबिट साईड म्हणजेच रिसिप्ट साईड. आपण रिसिप्ट साईड पहिले बघूयात. पहिला आहे बॅलन्स ब्रॉट डाऊन. देन कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. याचा अर्थ माहिती आहे आपल्याला. रिसिप्ट म्हणजे काय? जी काही प्राप्ती आपल्याकडे झालेली आहे, पैसे आपल्याकडे कुठल्या कारणाने आले ते इथं लिहायचे आहेत. कॅश ॲट बँक. देन सबस्क्रिप्शन. आता हे सबस्क्रिप्शन जे असतं म्हणजे वर्गणी म्हणतो आपण त्याला.
ही वर्गणी मागच्या वर्षाची पण असू शकते, करंट इयरची पण असू शकते आणि नेक्स्ट इयरची पण असू शकते, बरोबर. मग अशा प्रकारे हे याच्यामध्ये असणार आहे. देन एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीज जी आहे तर याच्यामध्ये त्याला म्हणतो आपण प्रवेश फीज. नंतर ॲडमिशन फीज, हा पण प्रवेश फीचाच प्रकार आहे. लाईफ मेंबरशिप फीज. लाईफ मेंबरशिप फी जी आहे म्हणजेच काय की यामध्ये आपण लाईफ टाईम फीज भरली असेल, आपण त्या एखाद्या संघटनेचा मेंबर होण्याकरता किंवा मिळाली असेल आपल्याला. सॉरी, इथं आपण रिसिप्ट साईड बघतो आहोत म्हणजे आपल्याला मिळाली असेल. लिगसीज जो आहे तर लिगसीज म्हणजे काय तर आपल्याला एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्राद्वारे त्यांनी लिहून ठेवलं होतं की यानंतर मी गेल्यानंतर ही सर्व रक्कम ह्या संस्थेला देण्यात यावी, अशी काही रक्कम आपल्याला मिळाली असेल. किंवा नंतर आहे गव्हर्नमेंट ग्रँट, शासकीय अनुदान काही मिळालं असेल. डोनेशन, काही देणगी आपल्याला मिळाली असेल, जनरल सामान्य देणगी असेल. किंवा पुढचं जे म्हणतो आपण की डोनेशन जे आहे की ते डोनेशन काही स्पेसिफिक फंड असतात. म्हणजे तुम्हाला बिल्डिंग करता असेल किंवा प्राईज फंड करता असेल किंवा टुर्नामेंट करता असेल, अशा कुठल्याही कारणाकरता, त्या विशिष्ट कारणाकरता काही फंड दिला असेल तर त्याचा उल्लेख या ठिकाणी आला पाहिजे. नंतर आहे डिव्हिडंड रिसिव्ड, आपल्याला काही लाभांश मिळाला असेल. देन हायर रेंट ऑफ हॉल रिसिव्ड, म्हणजे आपल्याकडे काही हॉल असेल तो आपण रेंटने दिला असेल आणि त्या बदल्यात आपल्याला पैसे मिळाले असतील. सन्ड्री इन्कम, आपलं काही किरकोळ उत्पन्न असेल. देन सेल ऑफ ओल्ड मटेरियल्स, आपण जुन्या काही आपल्याकडे मटेरियल काही पडलं असेल ते विकून आपल्याला पैसा मिळाला असेल. देन सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स, जुने वर्तमानपत्र विकून पैसा मिळाला असेल किंवा भंगार विकून पैसा मिळाला असेल. मिसलेनियस रिसिप्ट, याचा अर्थ असा होतो की मिश्र उत्पन्न आहे, विविध कारणांनी काही कारणांनी असं आपल्याला मिळालेलं उत्पन्न असणार आहे. टुर्नामेंट रिसिप्ट, आपण काही टुर्नामेंट भरवल्या होत्या त्या बदल्यात आपल्याला काही पैसा मिळाला आहे. क्रिकेट फीज, ट्युशन फीज, टर्म फीज, कलेक्शन ऑफ फाईन, दंड वसूल केला असेल आपण तर दंड वसूल केला असेल तर तोही आपल्या याच्यामध्ये येईल. लॉकर रेंट, आपण आपल्या मेंबर्सला लॉकर रेंटने दिले असतील तर त्याचाही संदर्भ या ठिकाणी येईल. देन एक्झाम फीज, देन बॅलन्स शीट, त्याला म्हणतो बँक ओव्हरड्राफ्ट. जर इकडे कमी पडले पैसे त्याला काय असणार आहे, ओव्हरड्राफ्ट असणार आहे. तर अशा प्रकारे रिसिप्ट साईड पूर्ण बघितलेले आहे की रिसिप्ट साईडला काय काय येतं. देन पेमेंट साईड, पेमेंट साईड जे आहे ते आता आपल्याला बघायची आहे. या ठिकाणी चुकून पुस्तकात रिसिप्ट म्हटलेलं आहे तर या ठिकाणी शब्द पाहिजे पेमेंट, म्हणजे ही क्रेडिट साईड जी आहे ती कोणती असणार आहे, पेमेंट बाजू. तर पेमेंट बाजूचे आयटम बघूयात आपण काय काय आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट, इथे आपण तो ओढायचा असतो. देन सॅलरीज, प्रिव्हियस इयर करंट इयर, आपण जे काही पगार आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना दिला असेल. रेंट रेट्स अँड टॅक्सेस, आपण काही भाड्याने काही रूम किंवा काही ऑफिस घेतलं असेल त्याचं भाडं पण दिलं असेल, त्यातही प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर आहे. देन प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑफिसमध्ये जी काय आपल्याला स्टेशनरी किंवा प्रिंटिंगचा खर्च असणार आहे तो सर्व यामध्ये येणार आहे. जनरल एक्सपेन्सेस, अजून इतर काही खर्च आपण केले असतील तेही याच्यामध्ये येतील. आपण बँकेकडनं काही कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाचं लोन आपण देत असू त्याचाही संदर्भ या ठिकाणी येईल. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, वीज बिल, ऑडिट फीज, प्रत्येक संघटनेला, मग ती प्रॉफिट मिळवणारी असो किंवा नसो, आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन जरी बघत असलो तर त्यांनाही ऑडिट हे त्यांना करावं लागतं आणि त्या ऑडिटरची जी फीज आपल्याला द्यावी लागते ती म्हणजे ऑडिट फीज. त्याचप्रकारे टुर्नामेंट एक्सपेन्सेस, आपण बघितलं डेबिट साईडला टुर्नामेंट रिसिप्ट, टुर्नामेंट भरवून आपल्याला काही पैसे मिळाले असतील पण टुर्नामेंटसाठी आपल्याला काही तो खर्च आला असेल भरवण्याकरताचा, तो सर्व याच्यामध्ये एक्सपेन्सेसमध्ये येईल. वेजेस, मजुरी आपण दिली असेल. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, आपण काही खेळाचं साहित्य खरेदी केलं असेल. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या, संघटनेच्या प्रकारानुसार तुमच्या ह्या रिसिप्ट्स आणि पेमेंट अकाउंटमधील जे काही अकाउंट्स आहेत किंवा आयटम्स आहेत हे बदलू शकत आहेत. जसं म्हटलं आपण इथं जर हॉस्पिटल असतं तर परचेस ऑफ मेडिसिन्स पण येऊ शकलं असतं. जर आपली लायब्ररी असती तिथं परचेस ऑफ बुक्स पण येऊ शकलं असतं. म्हणजे ह्या ठिकाणी व्यवसाय नाही म्हणता येणार आपल्याला, संघटनेच्या प्रकारानुसार या ठिकाणी
आयटम्स किंवा अकाउंट्स बदलू शकतात. देन आपण इन्शुरन्स काढला असेल, टेलिफोन मोबाईल एक्सपेन्सेस, टेलिफोन बिल आपल्याला आलं असेल, बँक चार्जेस, बँकेला आपण काही काम केलं त्या बदल्यात काही आपल्याला चार्ज द्यावे लागले असतील, पोस्टेज, पोस्टाचा काही खर्च आला असेल, प्रवास खर्च काय आला असेल, कन्व्हियन्स, एक्सपेन्सेस ऑफ ॲन्युअल फंक्शन बाय फिक्स्ड डिपॉझिट, बाय परचेस ऑफ फिक्स्ड बुक्स, म्हणजे आपण काही पुस्तकं खरेदी केली असतील. नंतर इथं जेही काही आपण हे बघा इथूनच बघितलं पुढे आपण सर्व काय आहे बुक्स, फर्निचर, बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट, हे सर्व आपले काय एक प्रकारचे ॲसेट्स म्हणू शकतो आपण यांना. पण यांच्यावरती आपण आता खर्च केला आहे त्या सर्व ह्या ठिकाणी येतील. देन ऑफिस एक्सपेन्सेस, रिपेअर्स, आपण काही रिपेअर्स करण्याकरता खर्च केला असेल, अशा सर्व प्रकारचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं जर आपण पेमेंट केलं असेल तर ते सर्व आपलं गेलं पाहिजे क्रेडिट बाजूला, त्याला म्हणतो आपण पेमेंट साईड. इथं चुकून रिसिप्ट साईड झालेलं आहे, हे चुकीचं आहे. क्रेडिट बाजूला कोणती बाजू येत असते तर पेमेंट बाजू येत असते. तर अशा प्रकारे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट जर आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला पुढे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणं सहज सोपं जाणार आहे. तर इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. कृपया चॅनल सबस्क्राईब करा. कॉमर्स कट्टा हे यूट्यूब चॅनल जे आहे आपल्या सर्वांसाठी सर्वांच्या सोयीकरता आपण केलं आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.